जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर आणि जामनेर तालुक्यामध्ये रात्रीच्या सुमाराला अवकाळी पावसांच्या सह जोरदार वादळाचा तडाखा बसलेला आहे। त्यामुळे केळीच्या बागांसह घरावरचे पत्रे उडून गेल्यानं मोठं नुकसान झालं। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेल्यानं शेतकरी देखील अडचणीत सापडलाय। तसंच तातडीनं पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केलेली आहे। जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर गेल्या महिनाभरापासून उष्णतेची लाट आहे आणि त्या उष्णतेच्या लाटेमुळे जळगाव जिल्ह्यातल्या अनेक केळी बागा ह्या सुकण्याचं पाहायला मिळतं आहे। काही शेतकऱ्यांनी मात्र अतिशय संघर्ष करून सुद्धा काही बागा वाचवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यात पुन्हा एकदा काल रात्री वादळ झालं, अवकाळी पाऊस झाला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावरती केळी पिकांचं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर, मुक्ताईनगर, यावल आणि जामनेर जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। जामनेर तालुक्यातल्या आपण कापूसवाडी गाव परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावरती केळी उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। काय सांगाल दादा, काय नुकसान झालं आहे? आपलं नुकसान झालेलं आहे। आपलं 7-8 लाख रुपये खर्च आपल्याला लागला आहे। आपली केळी समजून की आपलं जे येणार जाणार होता, समजून की आज बाग जाणार होता, आपलं केळी जाणार होती, तर आज समजून की मालक नाही घेऊ राहिला, समजून शेतकरी नाही घेऊ राहिला, तर आपल्या एवढी अपेक्षा आहे समजून की आपले काय ना काय आपल्या मदत आपले समजे भाऊ साहेबांनी आपल्याला मदत करावी। 3 एकर आम्ही केळी लावली होती, तर 3 एकरासाठी आम्हाला 3 लाख रुपये खर्च लागलेला होता। तर आता आमचा 50,000 रुपये निघणं सुद्धा मुश्किल आहे। तर त्यामुळं काहीतरी आम्हाला मदत मिळायला पाहिजे अशी आम्ही सरकारला अपेक्षा आहे सरकारकडून। 3 एकर आपला जो केळी बाग आहे त्यावरच आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह होतो आणि ह्या काल झालेल्या अवकाळी आणि वादळामुळे ते देखील पीक नष्ट झालेलं आहे। त्यामुळे आता सरकारनं आमच्या पाठीशी उभं राहावं, मंत्री गिरीश महाजन यांनी आमच्या पाठीशी उभं राहावं अशा प्रकारची अपेक्षा या परिसरातल्या शेतकऱ्यांनी आता केलेली आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।